नमस्कार, माझं नाव नेहा पंकज केकाळे। काय झालं माहितीये का, आम्ही घर विकत घेतलं आणि घर विकत घेतल्यावर प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपण घराला सजवायचं म्हणून। मग घराला सजवायचं म्हटल्यावर ते इंटेरियर तर लगेच होत नाही, मग त्यात झाडांचा एक महत्वाचा योगदान असतं। मग आपलं नेहमीचं झाड पहिलं कुठलं आणतो आपण, तर तुळशीचं रोप। मग तुळशीचं रोप आणण्यासाठी आणि घरासाठी काही झाडं आणण्यासाठी म्हणून आम्ही नर्सरीमध्ये गेलो आणि नर्सरीमध्ये गेल्यावरती बघितलं की ते एवढ्या प्रकारची झाडं होती की आम्हाला त्यातलं कुठलं घ्यायचं आणि काय नाही। त्यातलं तर त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं की हे इंडोर प्लांट्स आहेत, ते तुम्ही घरात पण ठेवू शकता। इथे बऱ्याच जागे अभाव असतो, त्याच्यामुळे तुम्ही घरात ठेवू शकता किंवा बाल्कनीत पण ठेवू शकता। पण आम्हालाच त्या झाडांबद्दल काही माहिती नव्हतं, म्हटलं ते आम्ही फक्त तुळशीचं रोप आणि एक दोन गुलाबाची झाडं, आपली नेहमीची गुलाबाची झाडं घेऊन घरी आलो। घरी आल्यानंतर मी ते झाडं लावले। मग नंतर आम्हाला गिफ्ट मध्ये एक टोकरी मिळाली होती, बांबूची टोकरी। ती घराचं चाबी देताना गिफ्ट देतात ना, त्यामध्ये। मग त्या टोकरीला ती मला फार अतिशय आवडायची। म्हणजे मग त्या टोकरीला बघून बघून मला अशी कल्पना सुचली की माझ्याजवळ आता जे अवेलेबल झाडं आहेत, जी खाली सहजपणे मिळतात, ती आपण या टोकरीत लावायचे का। मग मला थोडं बोनसाय ट्रीज बद्दल वगैरे माहिती होतं। मी खाली जाऊन एक पिंपळाचं झाड आणलं आणि त्या टोकरीमध्ये लावलं। मग त्या टोकरीमध्ये नुसतं पिंपळाचं झाड का, मग सक्युलंट लावले, आपले ते 10 वाजेचे फुलं म्हणतात, ऑफिस टाइम फ्लावर्स, ते लावले। मग तसं करून ती टोकरी ठेवली, तरीही मला त्यात काहीतरी असं कमतरता वाटत होती, अधुरी वाटत होती। मग सहज म्हणून घरात एक बाप्पाची मूर्ती होती, ती त्यामध्ये मी ठेवली। आणि मग त्यानंतर जे कोणी आमच्या घरी यायचे ना, त्यांना ती फारच आवडली। म्हणजे ते आवर्जून विचारायचे की तू बनवली का, कुठून आणली वगैरे वगैरे असं सगळंच। मग मी थोडं हळूहळू त्यावरती रिसर्च चालू केला। मग मला कळालं की त्यामध्ये मिनिएचर गार्डन म्हणून हा एक प्रकार आहे। मिनिएचर गार्डन बाहेरच्या देशामध्ये पहिलेपासूनच खूप डेव्हलप आहे, आपल्याकडे आता ते फार प्रचलित होत आहे। मग मिनिएचर गार्डन मध्ये फेरी गार्डन्स म्हणून तुम्ही खूप ऐकलं असेल, तिकडे फेरीज एंजल्स असा कन्सेप्ट आहे, त्यांचं छोटे छोटे स्वरूप वापरून ते हे मिनिएचर गार्डन बनवतात। मग आपल्याकडचे कुठले कुठले कन्सेप्ट आहेत ते यूज करून मी पण घरामध्ये ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्यामधून मिनिएचर गार्डन्स बनवायला सुरुवात केली। सेम टायमिंगला माझं इंडोर प्लांट्सचं आणण्याचं चाललं होतं। मी काही इंडोर प्लांट्स घेऊन आली आणि घरामध्ये लावले। आता इंडोर प्लांट म्हटलं की हा कन्सेप्ट जनरली लोकांच्या डोक्यामध्ये असतो की ते आणायचे आणि घरामध्ये ॲज इट इज ठेवायचे। तुम्ही ते बघू शकता, माझ्याकडे भरपूर सारे इंडोर प्लांट्स आहेत। मग मी तसे भरपूर सारे इंडोर प्लांट्स आणले आणि घरामध्ये ठेवले। सगळेच्या सगळे जगलेच असं नाही, त्यामध्ये दुर्दैवाने काही खूप दिवसांनी त्यांचं ते गेले, म्हणजे राहिले नाही। आणि बाकीचे आहेत, अजून पण आहेत, त्यापासून मी प्रोपोगेट करून अजून नवीन नवीन इंडोर प्लांट्स पण तयार केले आणि ते पण वापरायला घेतले। याचा अर्थ असं काय की ते जे सांगतात किंवा जी रिक्वायरमेंट असते, झाडांची रिक्वायरमेंट प्रत्येक वेळेला प्रत्येक घटीला चेंज होत असते। म्हणजे तुम्ही कधी काही झाडांना सूर्यप्रकाश लागतो, काही झाडांना लागत नाही, त्यानुसार आपल्याला इंडोर प्लांट्स निवडावे लागतात। मग आता मी तुम्हाला ह्यामध्ये कशी मदत करू शकते, जर तुम्ही मला तुमची थीम सांगितली, तुम्हाला कुठली थीम आवडते, तर त्यानुसार मी तुम्हाला मिनिएचर गार्डन्स बनवून देऊ शकते। किंवा तुमच्या घरामध्ये तिथे सूर्यप्रकाश येतो नाही येत, किंवा तुम्ही पूर्णपणे ते कम्प्लिटली घरात ठेवणार आहात का, त्याची काळजी कशी घ्यायची, हे मी तुम्हाला यामध्ये तुमची मदत करू शकते। तर तुम्ही मला, आणि थीम बेस जर आपण का करणार आहोत मिनिएचर गार्डन्स, कारण की प्रत्येक माणसाची आवड ही वेगळी असते आणि प्रत्येकाला झाडं आवडतीलच असं पण नाही ना। आता काहींना काही गोष्टींची आवड असते, त्या गोष्टींची थीम घेऊन जर आपण एक झाडांचं स्ट्रक्चर तयार केलं तर ऑटोमॅटिकली झाडांची त्यांना आवड निर्माण होईल आणि त्यातून ते झाडांबद्दल त्यांना प्रेम निर्माण होईल। आणि आजच्या जगात हे निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे। सगळ्यांनी कोरोनाचा काळ अनुभवला आहे, त्यामध्ये जर आपल्याला कोणी तरुण नेलं असेल तर ते निसर्गच आहे। आजचा मदर्स डे आहे, त्याच्यामुळे मी निसर्गाला माता मानते। तर त्यानुसार जर आपल्याला ह्या गोष्टीतून तरुण जायचं असेल तर निसर्गाशी कनेक्ट होणं, त्याचे व्हाईब मॅचिंग म्हणतात ना, ते निसर्गाशी होणं खूपच आवश्यक आहे। म्हणून प्लीज अँड प्लीज तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करा, तुमचे सजेशन्स मला सांगा, तुमच्या आवडीच्या थीम सांगा, आपण सगळे मिळून काहीतरी खूप छान करूया। थँक्यू।